एका आईने आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मोबाईलमध्ये गुंतलेली आढळल्याची घटना समोर आली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजवली आहे। सुरुवातीला ही घटना भावनिक ताणातून आलेली असंवेदनशीलता म्हणून घेतली गेली, मात्र जेव्हा पोलिसांनी तपासासाठी CCTV फुटेज आणि कॉल डिटेल्स तपासले तेव्हा उघडकीस आला एक भयानक कट। स्वतःच्या मुलाच्या मृत्यूपाठी या आईचाच हात असल्याची धक्कादायक शक्यता समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या गावात 12 वर्षाचा मुलगा रोहन याचा काही दिवसापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता। घरातील लोकांनी सांगितलं की तो लहानसा आजारपणानंतर अचानक बेशुद्ध पडला आणि दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला। कुटुंबियांनी तातडीनं अंत्यसंस्काराची तयारी केली, मात्र अंत्यसंस्काराच्या वेळी काही नातेवाईकांनी पाहिलं की आई स्नेहा कदम संपूर्ण वेळ मोबाईलमध्ये गुंतलेली होती। तिने अश्रू देखील गाळले नाहीत। हे वर्तन पाहून काही नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी प्रकरणाचा गंभीरतेने तपास सुरू केला। रोहनच्या मृतदेहावर प्रथमदर्शनी कोणत्याही जखमेची चिन्ह नव्हते, मात्र शवविच्छेदन अहवालातून एक धक्कादायक सत्य समोर आलं। मुलाच्या शरीरात विषाचे अंश आढळून आले। यानंतर पोलिसांनी घरातील CCTV फुटेज तपासलं, ज्यात दिसलं की मृत्यूपूर्वीच्या रात्री मोहनला काहीतरी पाणी पाजण्यात आलं होतं आणि ते पाजणारी व्यक्ती म्हणजे त्याचीच आई होती। त्यानंतर काही वेळात रोहनला उलट्या होऊ लागल्या, पण त्याला दवाखान्यात नेण्यात विलंब करण्यात आला। पुढचा तपास पोलिसांनी स्नेहा कदमचा मोबाईल तपासला। त्यात एका व्यक्तीसोबत अनेक मेसेज सापडले। ती व्यक्ती म्हणजे तिचा जुना कॉलेज फ्रेंड अजित पाटील। दोघांमध्ये रोहन हा अडथळा आहे असा उल्लेख असलेल्या अनेक चॅट्स आढळल्या। एका चॅट्समध्ये स्नेहाने लिहिलं होतं, तो सतत अडचणीत आणतो, आपल्याला पुढे जायचं असेल तर काहीतरी करावं लागेल। स्नेहा कदमला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून तिच्यावर आता कलम 302 खून अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अजित पाटील यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे। पोलिसांनी दोघांचे कॉल रेकॉर्ड्स, चॅट हिस्टोरी आणि CCTV फुटेज न्यायालयात सादर करण्याची तयारी सुरू केली आहे। शेजारी आणि गावकरी सखोल धक्क्यात आहेत। ती नेहमी गोंडस हसणारी प्रेमळ आई वाटायची, पण तिनंच हे केलं असेल यावर विश्वास बसत नाही, असं एका शेजारीने सांगितलं। आईच्या प्रेमावर संपूर्ण समाज विश्वास ठेवतो, पण जेव्हा अशी एखादी आई आपल्याच मुलाचा जीव घेते तेव्हा केवळ एक कुटुंबच नव्हे तर माणुसकी हादरते। सध्या गावात, जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय बनली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।